काय दिल में न हो जुर्रत तो मोहब्बत नहीं मिलती, दिल में न हो जुर्रत तो मोहब्बत नहीं मिलती, खैरात में इतनी बड़ी दौलत नहीं मिलती. आज तुम्ही इथे सर्वजण इथे आलेला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आणि एक छोटीशी मी एक क्लिप बनवली, म्हणजे काय करू कसं बोलायचं त्यावेळी, यासाठी हे मी बनवलं होतं. आणि त्यात म्हटलं बरंच करायसाठी जराशी ती वाढली मोठी झालेली आहे. तर बघा, सुस्वागतम. विनम्र अभिवादन. श्री सुधाकर काशीनाथ पंदिरकर RCF मध्ये 38 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त होते. मला निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत साथ देणारे माझे वडील नुकताच त्यांचा मोलाचा सहवास हरवला. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देव, ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी विलास, माझी सेवानिवृत्तीचा आज जो कार्यक्रम उपस्थित झालेला आहे तो आपल्यासमोर मी सादर करतो. ओम गण गणपती ये नमः. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. प्रार्थना यासाठी की या प्रवासात खूप काही मिळालं, जवळजवळ सर्वच मिळालं, अपेक्षेपेक्षा खूपच अधिक, म्हणूनच आभारही असायला हवेत. रंग तू गंध तू निराकाराचा आकार तू, रंग तू गंध तू निराकाराचा आकार तू, कुंचल्याच्या सहज स्पर्शे साकार तू साकार तू. आणि प्रार्थना यासाठीही की मनुष्याचे अथक प्रयत्न जेव्हा पुरत नाहीत ना, तेव्हा भगवंताच्या प्रार्थनेशिवाय इतर काहीच उरत नाही. सादर आहे एक प्रवास निवृत्तीचा, एक प्रवास निवृत्तीचा. सुस्वागतम सुस्वागतम. सज्ज सारे लोक आहेत, सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळावे, त्या मनालाही कळावे भाव माझ्या मनीचे. गोड मानून घ्या श्रोते हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात ना काही जण हक्काने राज्य करतात. म्हटलं तर सारा अमोनियाच माझ्या मनाच्या खोल गाभाऱ्यात कायम आहे आणि राहील. हेच तर आपले ऋणानुबंध, घट्ट आणि कायमचे. मी अमोनियावनचा माझा प्रवास बघताना ट्रेनिंग सह जर आपण बघितलं तर 1982 ते पर्यंत 43 वर्षाचा हा प्रवास. आदरणीय अतिथी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित अमोनियाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यासपीठासमोर बसलेले माझे सहकारी आणि सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार. मी आणि माझा अमोनिया, एक सहवास, एक प्रवास. मी कधी कधी लिहितो, लिहायला असं वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो. शब्द ठोठावतात येतात मनाची दारं, कल्पना येतात भराभर आणि मग सारं आठवतं. एक एक चित्र स्पष्ट दिसतं, मिटल्या डोळ्यांना अगदी लख्ख दिसतं. लेखणी आक्रोश करते, तिला फक्त ओ देतो आणि व्यक्त होतो. लिहायला हवं असं वाटतं तेव्हाच मी फक्त लिहितो. असंच मी लिहित गेलो. खास माझ्यासाठी आजच्या या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करणारी आपण सर्व मंडळी, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आजच्या या दिवशी खास माझ्यावरील प्रेमाकातर वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण सर्वांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दलही धन्यवाद. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है मैं क्या हूँ, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है मैं क्या हूँ. कधी कधी वाटतं मी कोणीच नाही, काहीच जमलं नाही, पण त्याची नजर माझ्याकडे सतत होती, कायम होती. लगता तो बेखबर सा हूँ, लगता तो बेखबर सा हूँ, लेकिन खबर में हूँ. अगर तेरी नजर में हूँ तो सबकी नजर में हूँ. म्हणूनच मी बरंच काही करत राहिलो. वैसे एक आंसू ही बहा कर ले जाए मुझे, वैसे एक आंसू ही बहा कर ले जाए मुझे, वैसे कोई तूफान भी हिला नहीं सकता मुझे. मी तसा शांत स्थिर होतो कारण तो पाठीशी होता. मी चुकलो की सांभाळणारा. उसने क्या लाज रखी है मेरे गुमराही की, मैं अगर भटकू तो भटक कर फिर उसी तक पहुंचू. असा तो माझ्या पाठीशी होता. माझ्या आपल्या सर्वांचेच काही ना काही स्वप्न आहेत, माझीही आहेत. या स्वप्नांच्या मागे धावताना दमछाक होतच असते. त्यासाठी न थकता सतत प्रयत्न करणं, नवनवीन कामं हातीत घेत राहणं व ती पूर्ण करणं, हाच एकमेव मार्ग दिसला. म्हणून स्वप्ने सत्यात येतानाचा हा 43 वर्षाचा सेवा प्रवास. बहरले वेल नवे स्वप्नांचे, बहरले वेल नवे स्वप्नांचे, आकांक्षाचे उमलले रंग नवे अर्थपूर्ण जगण्याचे, उमलले रंग नवे अर्थपूर्ण जगण्याचे.
RCF मध्ये रुजू झाल्यानंतर अनेक कर्तव्य पार पडत, लहान मोठी शिखरे सर करत, थोडे जिंकलो, थोडे हरलो, थोडे जिंकायचे राहून गेलो. मागे वळून बघताना समजतंय, अरे वयाची 60 आली. बालपण ते 60 वर्षे, खूप मोठा पल्ला, खूप पुढे निघून आलोय. वयाची 60 आली. ते म्हणतात ना, उंच उंच राहून कधीतरी आभाळही थकतं, उंच उंच राहून कधीतरी आभाळही थकतं आणि कुठेतरी जाऊन मग जमिनीला मिळतं. आयुष्याचं हे कदाचित असंच असावं. पण हे वय वाढायचं का थांबतंय? एखादं विमान टप्प्याटप्प्याने उंचावर जात जावं, अगदी तसं. मग क्षितिज मोठं भासू लागतं, दृष्टीच्या कक्षा रुंदावतात, जाणीवा समृद्ध होतात, विचार परिपक्व होतात आणि आपले विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातात आणि मग वाटू लागतं जीवन किती विशाल आहे. हेच तर आयुष्य आहे दोस्तों. आयुष्य म्हणा किंवा जिंदगी म्हणा, जिंदगी क्या है, व्हाट इज लाइफ? कुछ वक्त का एक कारवा है जो चल पड़ता है किसी अनजान मंजिल को पाने के लिए. समय के साथ साथ मंजिलें भी बदलती रहती है, रास्ते भी बदलने पड़ते हैं इन मंजिलों तक जाने के लिए. और फिर जिंदगी के एक अनमोल तोहफा है जो हमें ईश्वर ने दिया है. इसे जीना और इसे सुंदर सरल बनाना हमारे हाथ में है. इसे सुंदर और सरल बनाना हमारे हात में है. आता जेव्हा मी आठवतो आयुष्य काय आहे, खूप काही घडत असतं, बदलत असतं, खूप काही शिकणं असतं. सहज तर नक्कीच नसतं. दूरियां, मजबूरियां और तन्हाइयां, जिंदगी शायद इसी का नाम है. जिंदगी में कभी खुशी कभी गम तो लाजमी है. वैसे तो जिंदगी खुशी और उम्मीद का एक मेला है. गमों की राहों में यहाँ हर कोई अकेला है. वास्तविकता और वर्तमान जिंदगी दो अहम पहलू है. जिंदगी शायद इसी का नाम है. जिंदगी शायद इसी का नाम है. कधी कधी वाटतं आयुष्य म्हणजे तरी काय हो. विधात्याने दिलेली सुंदर देणगी म्हणजे आयुष्य, की विधात्याने लिहिलेलं एक पान म्हणजे आयुष्य. खरं तर आयुष्य ही बासरी आहे. आपले सोट आपले सूर सुरात लावता आली पाहिजे, जिसमें बाधाओं रूपी कितने भी छेद क्यों ना हो, फिर भी जिसे बजाना आ गया उसे जीना आ गया, उसे जीना आ गया. असा हा माझा प्रवास. आयुष्याच्या या प्रवासात बालपण, तरुणपण, वृद्ध या 3 जीवनाच्या अवस्था येतात. प्रत्येक अवस्थेत लक्षणीय परिणाम असतातच, हे कटू सत्य आहे. हे बदल तर स्वीकारावेच लागतात. पण जीवनाला हर्षाची किनार लावून जाणारे ते बालपणीचे दिवस खरोखरच न विसरता येणारे. आणि आजही रस्त्याने जाताना येताना माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना? मी हो म्हणतो आणि मान नजर करतो. शाळा जवाहर विद्याभवन, माझी शाळा जवाहर विद्याभवन. इथे शिक्षणाचा श्री गणेशा झाला. 1ली ते 10वी आणि 12वी पर्यंत शिक्षण झालं. RCF ची संधी आली. शाळा घरापासून अगदी जवळ. मौज मजा करत, खेळत खेळत चालत जात असू. पंत सर, काळेबाई, कदम सर यांच्यासारख्या कडक शिक्षकांच्या कडक धाकात असायचो. तर ही बालपणीचा काळ सुखाचा असंच म्हणता येईल. तो काळ आठवला ना की हरवून जातं मन. तो काळ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते आणि लहान होतं मन. उगीच नाही म्हटलेलं की लहानपण देगा देवा. अजूनही ते दिवस आठवले की आठवतात असं वाटतं, कशाला आपण मोठे झालो. असो, RCF मध्ये येणं हा एक आकस्मिक योग होता. कर्मचाऱ्यांच्या मुलांना RCF मध्ये संधी मिळायला हवी अशी एक कल्पना होती. त्यावेळीचे आपल्या युनियनने मुलांना RCF मध्ये सामील करून घ्यावं अशी शिफारस केली. त्यावेळीचे CMD दिलीप सिंह साहेब यांनी तांत्रिक बाबी शिथिल करत पहिली बॅच घेतली, एम्प्लॉईज सन्स. त्यात आम्ही सर्व आलो. 3 वर्षे ट्रेनिंग व नंतर नियमित करून RCF मध्ये सामील झालो व थेट माझी नियुक्ती अमोनिया 1 मध्ये झाली. म्हणूनच त्यांचेही यावेळी धन्यवाद करायला हवेत. अमोनिया 1 आणि एअर लिक्विड, इथे एअर लिक्विड मध्ये दाखल झालो. अमोनिया 1 आणि एअर लिक्विड भाग खूपच संवेदनशील आणि महत्वाचा होता. फेमसही तेवढाच होता. इथला ड्रायर, त्याचे मोठे मोठे वॉल तेव्हा खूपच प्रसिद्ध होते. ते बंद करता करता हात भरून यायचे. आमचं 45 किलो वजन, ते कसले हलतात, पण तेही केलं. सर्वात मोठा एअर नायट्रोजन कॉम्प्रेसर तिथेही काम केलं. पुढे गॅस जनरेशन, प्युरिफिकेशन, सिंथेसिस अशा सर्व क्षेत्रात काम करत राहिलो. या सध्याच्या प्लांट मध्ये आलो व ते आजपर्यंत. सुरुवातीपासूनच अमोनिया 1 ने मला कधीच दूर केलं नाही. इथे सर्व साहेबांनी आजपर्यंत मला सांभाळून घेतलं, जपलं. अगदी श्रीधरन, जैन, धून, परुळेकर, ब्रिट्टो साहेब, त्यानंतर कदम साहेब, खेमाणी साहेब, मसन साहेब आणि आता खराटे साहेब, कुलकर्णी साहेब, किडबिडे साहेब, मुजुमदार साहेब या साऱ्यांनीच मला जपलं, सांभाळलं. किस तरह से शुक्रिया कहे आपको सर, किस तरह से शुक्रिया कहे आपको. जमीन से उठाकर दिल में बिठा लिया, नजरों में समाकर पलकों पे सजा दिया. इतना प्यार दिया आपने हमें कि एक कांच का टुकड़ा था मैं.
एक कांच का टुकड़ा था मैं, आपने हीरा बना दिया, आपने तो हीरा बना दिया, कैसे शुक्रिया करूं आपका, कैसे शुक्रिया अदा करूं आपका. अशी ही परिस्थिती अनुकूल नाही म्हणून कधी शांत बसायचं नाही. अवघड काम मध्ये कितीही मोठं असलं तरी काम पार पाडायचं, ही शिकवण एअर लिक्विड मधून मिळाली. तिथले सिनियर कर्मचारी पिंटो, सप्रे, सतीश देशपांडे, प्रकाश शंकर, गावकर, जेटी असे सर्वच आम्हाला हाताला धरून शिकवायचे, काम करून घ्यायचे. एकाच प्लांट मध्ये इतक्या विविध क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करता आलं, हे बेसिक तिथलंच. मी म्हणायचो वी आर बेसिकली फ्रॉम एअर लिक्विड. तेव्हा प्लांट 4 सेक्शन मध्ये विभागला जायचा, प्रशस्त आणि खूप मोठा. अमोनियाचा स्टाफ हा पूर्वीपासून खूप फेमस आणि कार्यसम्राट होता. जवळजवळ सारेच लीडर होते, कलाकार, लेखक, नकलाकार, नाटककार, कवी, चित्रकार. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कामात दंग असायचे. प्लॅन मध्ये फील्ड मध्येही तेवढे दक्ष, कार्यतत्पर आणि हुशार. मी आणि जगतापीने हा वारसा पुढे जपला, पुढे नेला. तुम्ही आता हा वारसा पुढे न्यायला हवा. आपल्यातल्या सुप्त गुणांना जाग करायला हवं. आपल्याकडे स्पर्धा होतात त्यात भाग घ्यायला हवा. इथूनच आपले छंद बाहेर येतात. या मधल्या काळात सर्वात मोठा योग आला तो ऑस्ट्रेलियाला बुरुक फर्टिलायझर येथे जाण्याचा. मी आणि मयेकर आमच्या दोघांची अमोनिया वन मधून निवड झाली. माझी पहिली परदेशवारी, सगळं स्वप्नवत. सर्व हितकांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सूचना याचा स्वीकार करत मी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विमानात पहिलं पाऊल ठेवलं. खूप खूप आल्हाददायक आणि आनंद आणि वेगळाच अनुभव. अगदी अविस्मरणीय दिवस. परतच्या विमानतळावर उतरलो आणि काय जिथे बघावं तिथे सुंदरता, स्थापत्य कलेचा आविष्कार बघायला मिळाला. निसर्गाचा सुंदर विलाप, भव्य वास्तू. त्या दिवशी डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं. सारच अविस्मरणीय होतं. तिथे प्लॅन मध्ये काम करणं हाही खूप छान अनुभव मिळाला, शिकायला मिळालं. अशी ही माझी परदेशवारी. नोकरी, ऑर्केस्ट्रा, निवेदन, इतर छंद जोपासताना वयाप्रमाणे वेध लागतात ते विवाहाचे. आणि खरं तर आयुष्याच्या एका वळणावर आपल्याला कोणाची तरी सोबतीची ओढ लागते आणि विवाह बंधनाने कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं. म्हणजे शब्द जुळले, साकारले स्वप्न लोचनीचे. शब्द जुळले, साकारले स्वप्न लोचनीचे. शब्द शब्दात आजनाले हे भाव अंतरीचे. शब्दांचे रचनी मनोरे, कवितेचे झाले गाणे. सुर ताल जणू संगम झाला, शब्द सुगंधी मधात नाला. लेवनी गंध शब्द सुगंधित झाला, लेवनी गंध शब्द सुगंधित झाला. तसंच काहीच विवाह म्हणजे ऋणानुबंधाची गाठभेट. विवाह म्हणजे एक सुरेल सुरुवात, एक सुखांत प्रवास. विवाह म्हणजे ऋणानुबंधांची गाठभेट. विवाह म्हणजे 2 जीवांचे मधुर मिलन, सनई चौघडांच्या मंजूळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण. विवाह म्हणजे कौटुंबिक जीवनातील आनंदाचा क्षण. म्हणजे घर दोघांचं, घरकुल पाखरांचं. वाटा अशा निराळ्या जणू एक रूप झाल्या, एका खुळ्या जगात त्याही सुखावलेल्या. जुळले अतूट नाते, जुळले अतूट नाते दोन्ही मनामनांचे. साकारले स्वप्न थवे, बेधुंद बरसले रंग इंद्रधनुष्याचे, बेधुंद बरसले. असं आमच्या वैवाहिक जीवनात पदार्पण झालं. आणि तो दिवस होता 30 एप्रिल 1989. आम्ही विवाह बंधनाने एकत्र आलो. म्हणजे शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. पडता मंगलाष्टक कानी गुंग जागली मती. जीवनातल्या उत्सुकतेची घटिका समीप आली. आई, बाबा, ताई, दादा साऱ्यांची त्रेधा झाली. आप्त मित्र मैत्रिणी साऱ्यांची समीप गर्दी झाली. हीच घटिका, हीच नांदी भावी जीवन सौख्याची. येथून पुढे होतील साकार स्वप्ने सप्तरंगी संसाराची. अशी संसाराची सुरुवात झाली. म्हणजे घर दोघांचं, घर स्वप्नातलं. आयुष्याच्या एका वळणावर आपल्याला साथ मिळते ती जोडीदाराची, पत्नीची. आणि आयुष्य बहरायला सुरुवात होते. मला पत्नी वीणाची साथ मिळाली. त्या महानगरपालिकेत शाळेत मुख्याध्यापिका, शिक्षिका आहेत. आणि आज आपण पाहतो आहोत एक यशस्वी जीवनसाथी आणि एक यशस्वी जीवन प्रवास. याही पुढील महिन्यात रिटायर होत आहेत. म्हणून हा प्रवास खूपच मोलाचा सहवास ठरला. खरंच जीवनसाथी म्हणजे काय हो? एक प्रवास, एक सहवास. तिच्या साथीने प्रत्येक वळण म्हणजे सुखाचा वास. तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. या नात्याला श्वासांशिवाय दुसरं कुठलंच नाव नसतं. एका सुंदर क्षणी आपल्या घरामध्ये येते ती. तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला भेट म्हणून देते ती. किती सहज बनवत जाते प्रत्येकाशी नातं. बघता बघता अनोळखी घर तिचंच बनून जातं. तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. वीणाने सुखद साथ देत आपली नोकरी आणि संसार जपला, सांभाळला. म्हणूनच सहजीवनाची सहचरणी, म्हणूनही तुझा विशेष गौरव. आजच्या या निवृत्त दिनानिमित्त हे बोलता आलं त्याबद्दलही खूप खूप अभिनंदन.
वैभव आणि गौरव, मुले हेच घराचे बहुमोल अलंकार आणि हीच आमची संपत्ती. लहान मुले म्हणजे आनंदाचा आणि उत्सवाचा धरा. असे वैभव आणि गौरव. वैभव आणि सून गायत्री आता लग्न होऊन परदेशी स्थायिक आहेत. त्यांचं बहरणं फुलणं यशस्वी होणं पाहायचंय. या समारंभासाठी खास त्यांची उपस्थिती आहे, हेही खूप महत्वाचं. आणि गोड नाती जपणारी, नात्यातला गोडवा टिकवणारी, माझ्या पाठीशी असणारी ही मंडळी. हृदयाच्या जोडलेल्या ना प्रत्येक नात्याला कधीही कोणत्या नावाची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्यांची व्याख्याच काही निराळे असते. अशी ही मंडळी. आजच्या या प्रसंगी मी खास आपल्यासह माझ्या परिवाराचे देखील आभार मानायला हवे. माझे आई वडील, पत्नी वीणा आणि मुले वैभव आणि गौरव, दादा वहिनी अथर्व आणि आर्या, हे सर्वच या संपूर्ण जीवनकाळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खऱ्या अर्थाने माझा परिवार हाच माझा प्रेरणास्रोत आहे. म्हणूनच मला माझी ड्युटी आणि घराची जबाबदारी समर्थपणे पेलता आली. मला स्टेजवर बोलता येतं हे समजल्यानंतर एअर लिक्विड पासून निवृत्ती समारंभ बीच होस्ट करायला लागलो. किती जणांना आजपर्यंत निवृत्त केलं हे मोजायचंच राहून गेलं. शाळेत असल्यापासून मला गायन वाचनाची आवड होती. मी पुरंदरे, कापडणे, जगतापामीशी सप्तक ऑर्केस्ट्रा उभा केला. तिथे कार्यक्रमात ढोलक वाजवायचो. पुढे ढोलक आणि निवेदन दोन्ही करायला लागलो. नंतर निवेदन असे 1000च्या वर कार्यक्रम आम्ही केले. दरवर्षी दसरा पूजेचं नवीन मखर करताना काम करता करता मला अजून एक छंद जडला. दरवर्षी दसरा पूजा व्हायची, त्या पूजेची मखर बनवायला लागलो. माझ्या आधी गुडजडे डेकोरेशन करायचे, ते निवृत्त झाले आणि मी दरवर्षी थर्माकोल वापरून मखर बनवत राहिलो. जगतापची मदत असायची. थर्माकोलवर हात चांगला बसला, त्यातूनच पुढे प्लांट विभागाचे QC मॉडेल बनवत राहिलो आणि त्यांनाही पुरस्कार मिळत राहिले. ट्रेनिंग मध्ये असल्यापासून मला वेगवेगळ्या कामाची आवड होती. स्लोगन लिहिले, कविता लिहिल्या, सर्वांनाच पुरस्कार मिळत गेले. ड्रॉइंग ही चांगलं होतच. प्लॅनचे बरेच फ्लो डायग्रामही काढले. क्वालिटी सर्कल मधून खूप काही शिकता आलं. आत्मविश्वास वाढला. आशीर्वाद या नावाने क्वालिटी सर्कल चालू केलं. मॉडेल बनवले. स्लाइड प्रोजेक्टरच्या प्लॅस्टिक स्लाइडवर चित्र काढून प्रोजेक्टवर ठेवणे इथपासून ते आता कॉम्प्युटरवर PPT बनवल्या. आतापर्यंत 55 प्रेझेंटेशन QCच्या बनवले. QCच्या निमित्ताने बरंच फिरता पण आलं. त्यातूनच बरंच काम शिकता आलं. कॉम्प्युटरवर हात बसला आणि वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन बनवले. ते म्हणतात ना, कर्मभूमी पर फल के लिए श्रम तो सबको करना पड़ता है, रब तो सिर्फ लकीरें देता है, रंग तो हमें ही भरने पड़ते हैं. इथे कर्मचारी ते ऑफिसर अशी बदली मिळाली, बढती मिळाली. अजून एक जबाबदारी वाढली. कंट्रोल रूम, पॅनल, शिफ्ट ऑफिस ते जनरल शिफ्ट तेही निभावलं. विष्णू म्हटलं तर विसरता येणार नाही असा हा प्रवास. अमन यावनमध्ये जवळजवळ 43 वर्षे काम करून मी तुम्हा सर्वांसोबत आयुष्यातील सर्वात चांगले क्षण घालवले. आणि आनंदाची गोष्ट की तुम्ही सर्वांनी याला प्रत्येक कार्यात साथ दिली. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. तर तुम्हासोबत घालवलेल्या या कार्यकाळात मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या गोष्टींनी माझ्या प्रत्येक कामात, सर्व खाजगी जीवनात खूप मदत झाली. आपल्या या कंपनीत माझे भरपूर सहकारी मित्र बनले, अधिकारी बनले, ज्यांनी मला वेळोवेळी समजून घेतलं. आज आपली कंपनी उच्च लाभदायक स्थितीमध्ये आहे आणि तुम्हा सर्वांमुळे सुस्थितीतही आहे. म्हणून आज सेवानिवृत्ती दिनी मला बोलतानाही हा आनंद होतोय. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, की इच्छा व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात यश प्राप्त करावे. RCFने खरं तर खूप दिलं आणि देत आहेच. कंपनीतील तरुण मंडळींना भविष्यात शिकण्यासारखं खूप आहे. म्हणून मी आपले लक्ष नेहमी कामावर केंद्रित असू द्या. भविष्यात तुम्ही नक्कीच यश प्राप्त कराल. आपकी दोस्ती की गहराई को कैसे शब्दों में बयां करूं. इथे काम करताना सारेच माझे सखा, दोस्त, मित्र आणि जवळचे होते. सोबत एन्जॉय पण खूप केलं आणि तुमच्या साथीनेच हा प्रवास सुखाचा आणि सहज झाला. दिन बीत जाते हैं सुहानी यादें बनकर, दिन बीत जाते हैं सुहानी यादें बनकर, बातें रह जाती है कहानी बनकर, पर दोस्त हमेशा दिल के करीब रहेंगे और है, कभी मुस्कान तो कभी आंखों का पानी बनकर. दोस्ती एक ऐसा रिश्ता है जो कि इंसान स्वयं बनाता है. दोस्ती रिश्ता खून का तो रिश्ता नहीं होता, लेकिन उससे बढ़कर होता है, क्योंकि यह प्रेम और विश्वास के ऊपर टिका होता है. ऐसा हा प्रवास. सबसे बड़ी दौलत आपकी मोहब्बत. दिल में न जुज्ज जज्बा तो मोहब्बत नहीं मिलती, खैरात में इतनी बड़ी दौलत नहीं मिलती. आज आपण इतक्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आज मी निवृत्त होताना आठवते, मीच सर्वांना निरोप दिला.
निरोप समारंभ केले आणि आज मात्र मी निवृत्त होतोय. क्षण आता विसाव्याचे, रम्य सुखाच्या हिंदोळ्यावर झुलायचे. निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर साऱ्यांचीच आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी कायम सुगंध दरवळत राहील. आपण कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही राहील. निरोप तुमचा घेताना स्मृती दर्पणात मी हलकेच डोकावले आणि आपली कंट्रोल रूम, पॅनल, शिफ्ट ऑफिस, रिफॉर्मर, MDA, कॉम्प्रेसर सारं खूप आठवतील आणि आठवत राहील सुद्धा. आणि आठवणीचे मेघ पुन्हा एकदा बरसतील. असो, या सर्वांसाठी ईश्वराचे आभार तरी कसे मानू. हे ईश्वर, सब कुछ तो दे दिया तूने. हे ईश्वर, सब कुछ तो दे दिया तूने. जो दिया तूने वह भी बहुतों को नसीब नहीं होता. तू ही दाता, तू ही मालिक, तू ही है खुदा. क्या कहूँ मैं तुझसे. कर दिया है बेफिक्र तूने, कर दिया है बेफिक्र तूने. फिक्र अब मैं कैसे करूं. कर दिया है बेफिक्र तूने, फिक्र अब मैं कैसे करूं. फिक्र तो यह है की तेरा शुक्र कैसे करू, तेरा शुक्र कैसे करू. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहून माझे पुढील आयुष्य सुखाचे आणि आनंदात जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तेरा सदा शुक्रिया, तेरा सदा शुक्रिया. इस कदर इस सेवा काल में जिंदगी को सही मायने में मैंने जिया. आज जब मैं सेवानिवृत्त हो रहा हूँ, मुझे अपने जीवन की यात्रा और करियर की महत्वपूर्ण घटनाओं को याद करते हुए गर्व महसूस हो रहा है. RCF में बिताए हुए पल मेरे जीवन की सबसे अनमोल यादें बन गई है. आपके साथ बिताए समय और आपके द्वारा दी गई सीख हमेशा मेरे दिल के में रहेगी. इज्जतें, शोहरतें, उल्फतें, चाहते, इज्जतें, शोहरतें, उल्फतें, चाहते, सब कुछ इस जहां में रहता नहीं, इस जहां में हमेशा रहता नहीं. आज मैं हूं जहां वहां कल कोई और था. आज मैं हूं जहां वहां कल कोई और था. ये भी एक दौर है, वो भी एक दौर था, ये भी एक दौर है. तर असा हा निरोप समारंभ. निरोप हा निरोप नसतो तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण. लेकिन जिंदगी की इस दौड़ में रुकना नहीं है दोस्तों, क्योंकि हम रिटायर है, हारे नहीं है. क्योंकि हम रिटायर है, हारे नहीं है. चलो फिर से जीते हैं, थोड़ा खुद के लिए और थोड़ा अपनों के लिए, थोड़ा अपनों के लिए. म्हणून म्हणतो, चिरागों को आंखों में महफूज रखो, चिरागों को आंखों में महफूज रखो, फिर दूर ही दूर तक शाम होगी. चिरागों को आंखों में महफूज रखो, फिर दूर ही दूर तक शाम होगी. मुसाफिर हम भी है, चिरागों को आंखों में महफूज रखो, फिर दूर ही दूर तक शाम होगी. मुसाफिर हम भी है, मुसाफिर तुम भी हो. फिर किसी अजनबी मोड़ पर मुलाकात होगी, फिर किसी अजनबी मोड़ पर मुलाकात होगी. धन्यवाद, शुक्रिया, धन्यवाद. पूरे कार्यक्रम का सार अभी हमने देखा है कि जो इन्होंने अभी पिछले 10-15 मिनट में जो कहा है, किया है, वो शायद अभी 2 घंटे पहले कुछ हुआ नहीं. सर, तुम्ही आमचा निरोप घेताय. तुम्ही आता जसं म्हणाले, निरोप हा फक्त निरोप नसतो. निरोप हा फक्त निरोप नसतो. हा तुमच्या आणि आमच्यामधला जो ऋण आहे त्यातलं रोप तुम्ही सोडून चालताय. त्यातलं रोप तुम्ही RCF सोडून चाललाय आणि त्या रोपाचं वटवृक्ष होईल, नक्कीच होईल. आणि त्याची फळं फुलं आम्ही नक्कीच चालणार. तुमच्या शहराचे आम्ही मानकरी होणार. आम्हाला गर्व आहे या गोष्टीचा. तर या शेवटच्या वळणावर, इस आखिरी मोड़ पर अभी हम पहुंच चुके हैं. मैं आप सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि आप अपनी उपस्थिति